जेव्हा आपण इकॉनॉमी किंवा अर्थव्यवस्था याबद्दल बोलतो तेव्हा आपल्या मनात काय येतं? मोठमोठे आकडे, बरोबर? देशाचा जीडीपी, बेरोजगारीचे दर, महागाई. पण या सगळ्या मोठ्या चित्राचा पाया काय आहे? तो पाया आहे सूक्ष्म अर्थशास्त्र. आणि आज आपण तेच एकदम सोप्या भाषेत उलगडणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. अर्थशास्त्राकडे बघण्याचे ना दोन मुख्य दृष्टिकोन आहेत. विचार करा की आपली अर्थव्यवस्था एक मोठं घनदाट जंगल आहे. आता स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय? तर ते म्हणजे हेलिकॉप्टरमधून त्या पूर्ण जंगलाकडे पाहण्यासारखं आहे. जंगल किती मोठं आहे, ते हिरवंगार आहे की नाही वगैरे. या उलट सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे त्या जंगलात प्रत्यक्ष उतरून प्रत्येक झाडाला जवळून न्याहाळणं. ते कसं वाढतंय, त्याला कोणती संसाधनं लागतात, असं सगळं. आज आपण याच प्रत्येक झाडावर लक्ष केंद्रित करणार आहोत. तर मग कुठून सुरुवात करायची? सगळ्यात उत्तम म्हणजे नावापासूनच. सूक्ष्म अर्थशास्त्र या नावातच त्याचा खरा अर्थ दडलेला आहे. चला, तो नेमका काय आहे ते पाहूया. इंग्रजीमध्ये आपण याला मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणतो. हा मायक्रो शब्द आलाय कुठून? तर याचा संबंध थेट ग्रीक भाषेशी आहे. तिथे एक शब्द आहे मायक्रॉस, आणि त्याचा अर्थ अगदी सोपा, अत्यंत लहान. म्हणजे नावावरूनच आपल्याला एक कल्पना येते की आपण अर्थव्यवस्थेच्या मोठ्या चित्राबद्दल नाही, तर त्यातील अगदी लहान, वैयक्तिक भागांबद्दल बोलणार आहोत. ठीक आहे, शब्दाचा मूळ अर्थ तर आपल्याला कळला, लहान. पण जेव्हा अर्थतज्ञ सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणतात, तेव्हा त्यांना नक्की काय म्हणायचं असतं? चला, त्याची औपचारिक व्याख्या काय आहे ते बघूया. सोप्या भाषेत सांगायचं तर सूक्ष्म अर्थशास्त्र ही एक विश्लेषण पद्धत आहे. ती संपूर्ण अर्थव्यवस्थेकडे एकाच वेळी न पाहता तिच्या लहानात लहान घटकांचा म्हणजे छोट्या छोट्या भागांचा स्वतंत्रपणे अभ्यास करते. पुन्हा आपल्या जंगलाच्या उदाहरणाकडे आलो तर अख्खं जंगल पाहण्याऐवजी एखाद्या झाडाची मुळं, पानं आणि फांद्या कशा आहेत हे तपासण्यासारखं आहे. हीच गोष्ट प्राध्यापक के. बोल्डिंग यांनी खूप छान शब्दांत मांडली आहे. ते म्हणतात की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय? तर एखाद्या विशिष्ट कंपनीचा अभ्यास, एका कुटुंबाचा अभ्यास, बाजारातल्या एखाद्या वस्तूच्या किमतीचा अभ्यास किंवा अगदी एका व्यक्तीच्या उत्पन्नाचा अभ्यास. म्हणजे बघा, याचा फोकस किती वैयक्तिक आणि केंद्रित आहे. बरं, ही सगळी झाली थिअरी आणि व्याख्या. पण प्रत्यक्षात रोजच्या जीवनात सूक्ष्म अर्थशास्त्र नक्की कोणत्या गोष्टींचा अभ्यास करतं? चला, आता सिद्धांताकडून थोडं वास्तवाकडे वळूया. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे आपल्या रोजच्या आर्थिक निर्णयांचा अभ्यास. जसं की एक ग्राहक म्हणून आपण दुकानात गेल्यावर काय खरेदी करतो, एखादी कंपनी वस्तू कशी बनवते, बाजारात सफरचंदाची किंमत कशी ठरते, किंवा एखाद्या व्यक्तीचा पगार कसा ठरवला जातो. हे सगळे प्रश्न आणि त्यांचे निर्णय हे वैयक्तिक पातळीवरचे आहेत. आणि हाच सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे. आता कोणताही मोठा विचार असा अचानक तयार होत नाही, नाही का? त्याच्यामागे काही महान विचारवंत असतात. सूक्ष्म अर्थशास्त्राची ही संकल्पना एका रात्री तयार झालेली नाही. तिच्या विकासात अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचं योगदान आहे. चला तर मग या प्रवासाची एक छोटीशी झलक पाहूया. या अभ्यासाची बीजं पेरली ती अर्थशास्त्राचे जनक मानल्या जाणाऱ्या ॲडम स्मिथ यांनी. त्यानंतर रिकार्डो आणि मिल यांच्यासारख्या विचारवंतांनी या विचाराला पुढे नेलं. आणि मग मार्शल, हिक्स आणि श्रीमती रॉबिन्सन यांच्यासारख्या आधुनिक अर्थतज्ञांनी त्याला आजच्या विशाल वृक्षाचं स्वरूप दिलं. हा एक मोठा प्रवास आहे. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? अगदी सोपा आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र नेहमी वैयक्तिक घटकांवर लक्ष केंद्रित करतं. मग तो एक व्यक्ती असो, एक कुटुंब असो, एक कंपनी असो किंवा एखादी विशिष्ट बाजारपेठ. मोठ्या चित्राऐवजी लहान लहान तपशिलांवर लक्ष केंद्रित करणं हेच याचं मुख्य काम आहे. पण मग एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच. समजा आपण अर्थव्यवस्थेचे हे लहान लहान भाग समजून घेतले, तर या ज्ञानाचा वापर करून आपल्याला हे कळू शकतं का की बाजारातल्या एखाद्या साध्या पेनची किंवा कपड्याची किंमत नक्की ठरते तरी कशी? याच प्रश्नाचं उत्तर सूक्ष्म अर्थशास्त्र देतं. विचार करायला लावणारा प्रश्न आहे ना?